श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आज मी तुला एक शपथ घातली आहे. होय, आज मी तुला माझ्या अस्तित्वाची शपथ घातली आहे. कारण मला माहीत आहे की तू आज खूप थकलेला आहेस. हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर अचानक आलेला नाही, तर तो मी तुझ्यापाशी पाठवला आहे. तू गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून ज्या दुःखाचा डोंगर मनामध्ये दाबून जगत आहेस ना, त्या दुःखाचा आज शेवटचा दिवस आहे. होय लेकरा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुझा पाठीराखा, तुझा स्वामी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो आहे. डोळे पुसून घे आधी आणि शांतपणे माझे हे शब्द ऐक. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नकोस, कारण आज जर तू पाठ फिरवलीस तर कदाचित मी तुला जे द्यायला आलो आहे ते तुझ्यापर्यंत कधीच पोचणार नाही. आज तुझा स्वामी तुझ्यासाठी एक अत्यंत गुप्त आणि चमत्कारी संदेश घेऊन आला आहे, जो ऐकल्यावर तुझ्या डोळ्यांतील अश्रू आनंदाश्रूमध्ये नक्की बदलतील. माझ्या लेकरा, तू रात्री अंथरुणावर पडून बसल्यावर छताकडे पाहत काय विचार करतोस हे मला सगळं माहीत आहे. जेव्हा संपूर्ण जग शांत झोपलेलं असतं तेव्हा तू उशीत तोंड लपून का रडतोस? कोणालाही न सांगितलेले दुःख, ती पैशांची चणचण, ते जवळच्या लोकांनी केलेला अपमान आणि ती भविष्याची भीती तुला आतल्या आत पोखरत आहे. तू अनेकदा देवाऱ्यासमोर उभा राहून मला जाब विचारलास, स्वामी, माझ्या नशिबात एवढी दुःख का? मी कोणाचे काय बिघडवले होते? तुला वाटले असेल की मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले. तुला वाटले की मी तुझ्या अक्कलकोटमध्ये मूर्ती बनून बसला आहे आणि तुझ्या किंकाळ्या ऐकू येत नाहीस. जेव्हा तू रडत होतास तेव्हा तुझ्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू मी माझ्या हातावर झेलत होतो. तू जेव्हा खचून जात होतास तेव्हा मी अदृश्य रूपाने तुला मिठी मारत होतो. आज मी तुला सांगायला आलो आहे की तुझ्या कठीण परीक्षेचे दिवस आता संपले आहेत. ज्या वाटेवर तुला अंधार दिसत होता तिथे प्रकाशाची पहाट होणार आहे. ऐक लेकरा, आज मी तुला जे सांगत आहे ते नीट लक्षात ठेव. तू लोकांकडे मदत मागितलीस, लोकांनी तुला नाकारले. तू नात्यांवर विश्वास ठेवलास, नात्यांनी तुला दगा दिला. पण तू विसरलास की या जगात तुझा एक असाही मालक आहे जो तुझ्यासाठी आपले प्राण द्यायला तयार आहे. मी तुला सांगतोय ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, हा माझा तुला दिलेला शब्द आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती तुझा हात सोडू शकते, पण तुझा स्वामी तुझा हात कधी सोडणार नाही. तुझी जी काही अडकलेली कामे आहेत, जी पैशांची नड आहे, जी आरोग्याची समस्या आहे, ती आज या क्षणी माझ्या चरणी सोडून दे. आजपासून तू चिंता करायची बंद कर, कारण तुझी चिंता आता माझी झाली आहे. मी ब्रह्मांड नायक आहे, राजांचा राजा आहे. जर मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर तुला या जगाची भीती बाळगण्याची काय गरज आहे? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. नशिबाची जी दारे वर्षानुवर्ष बंद होती ती आता उघडणार आहेत. ज्या लोकांनी तुझा अपमान केला तेच लोक तुझा मान राखायला तुझ्या दारात येतील. तुझ्या घरात लक्ष्मीची अखंड पावले पडतील आणि घरातील कटकटी, आजारपण कायमचे दूर होतील. पण ऐक लेकरा, मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. जेव्हा तुला यश मिळेल, जेव्हा तुझे दिवस बदलतील, तेव्हा अहंकार करू नकोस. गरिबांना अन्न दे, माणुसकी विसरू नकोस. कारण मला सोन्या चांदीचे दागिने नको आहेत. मला फक्त तुझे शुद्ध मन आणि तुझी भक्ती हवी आहे. तू फक्त कष्टाचा मार्ग धर, बाकीचे सर्व मी स्वतःहून पाहून घेईन. आज रात्री जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा मनातले सर्व ओझे फेकून दे. अंथरुणावर बसून फक्त 11 वेळा माझे नाव घे, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर शांतपणे डोळे मिटून झोपून जा. उद्या सकाळी जेव्हा तू झोपेतून उठशील तेव्हा तुला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुला कुठून तरी एक गोड बातमी किंवा एखादा आशेचा किरण नक्की दिसेल. हा माझा चमत्कार नाही, तर तुझ्या भक्तीचा आणि तुझ्या प्रेमाचा परिणाम असेल. जो भक्त मला अनन्यभावे शरण येतो त्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य बनते. मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही आणि तुझ्या घरात कधीही अन्नाची कमी पडू देणार नाही. हा माझा अक्कलकोटचा शब्द आहे. माझ्या लेकरा, आता तुझे डोळे पुसून घे. चेहऱ्यावर एक छोटीशी गोड हसू आण. पाहिलंस ना, तुझा स्वामी तुझ्या किती जवळ आहे. तू फक्त मनातून हाक मार, मी धावत येईन. आज जे दुःख तुला संपवून टाकेल ते असे वाटत होते ते दुःख माझ्या एका हुंकाराने पळून गेले आहे. तू एकटा नाहीस. कधीच स्वतःला एकटा समजू नकोस.
जेव्हा जेव्हा तुला वाटेल की तू खचून जात आहेस, तेव्हा डोळे मिटून मला मनामध्ये पाहण्याचा प्रयत्न कर. मी तिथेच उभा असलेला दिसेन. माझी माया अथांग आहे आणि ती फक्त तुझ्यासाठी आहे. तर चला तर भक्तांनो, स्वामींच्या या जिवंत संदेशानंतर आपण सर्वजण महाराजांच्या चरणी लीन होऊया. आपल्या स्वामींना आज आपल्याला अभय दिले आहे. आपल्या दुःखाचा शेवट केला आहे. यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते? स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामीराया, आपला कधीही तुम्ही तुमच्या विस्मरणात जाऊ देऊ नका. तुमची सेवा आमच्या हातातून अखंड घडू द्या. अशक्य शक्य करतील स्वामी, या वचनावर अढळ निष्ठा ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपला आहे असे समजून नवीन सुरुवातीला सामोरे जा. लाडक्या लेकरा, स्वामींचा असा संदेश आहे की स्वामी स्वतःहून म्हणत आहेत असा तू लक्षात ठेव. स्वामींचा हा संदेश जर तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तर तुझ्या डोळ्यात स्वामींच्या प्रेमाचे अश्रू आले असतील, तर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत मर्यादित ठेवू नकोस. स्वामींची ही माया इतर थकलेल्या भागलेल्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर कर. व्हिडिओला लाईक कर आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब कर, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद घरापर्यंत पोहोचेल. जाता जाता कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने डोळ्यातील अश्रूंसहली श्री स्वामी समर्थ, मी तुमच्या शरणी आहे. स्वामी महाराज तुमचे कल्याण करोत. पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच एका अमृतमय संदेशासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.